स्टडी करणार आहे आपला ॲनिमल टिश्यूमध्ये असलेला सेकंड टाईप, दॅट इज कनेक्टिव्ह टिश्यू. आता ह्या कनेक्टिव्ह टिश्यूवरून तुम्हाला लगेच त्याचं फंक्शन लक्षात आलं असेल. पहा, इट हेल्प्स टू कनेक्ट डिफरंट ऑर्गन टुगेदर. टिश्यू एकमेकांना कनेक्ट करण्यासाठी ॲक्च्युली हेल्प करणार. मग त्याच्या अगोदर आपण फंक्शन समजून घेऊया. म्हणजे इट हेल्प्स टू बाइंड द ऑर्गन, कनेक्ट डिफरंट टिश्यूज. ओके. त्याच्यानंतर इट प्रोव्हाइड स्ट्रेंथ टू द टिश्यू किंवा ऑर्गनला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करण्यासाठी पण कनेक्ट टिश्यूज काय करतात, हेल्प करणार आहे. ओके. त्यानंतर आपण जर पाहिलं तर व्हायटल ऑर्गन प्रोटेक्शनसाठी पण हेल्प करणार आहे. व्हायटल ऑर्गन प्रोटेक्शन म्हणजे जे इम्पॉर्टंट ऑर्गन असतात बॉडीमध्ये असलेले, ओके, त्यांच्या सराउंडिंगला जे कनेक्ट टिश्यू प्रेझेंट आहे ते ॲक्च्युली प्रोटेक्शन प्रोव्हाइड करणार अशा ऑर्गनला. ओके. त्यानंतर आपल्याला जर अजून फंक्शन जर आपण पाहिले तर सपोर्ट प्रोव्हाइड करणार का ज्याच्या सराउंडिंगला ॲक्च्युली कनेक्ट टिश्यू प्रेझेंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्किनच्या खाली जर आपण पाहिलं तर कनेक्ट टिश्यूज प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं. ओके. का ते सपोर्ट प्रोव्हाइड करणार त्या ठिकाणी. आता ह्या कनेक्ट टिश्यूमध्ये जर आपण पाहिलं तर काय प्रेझेंट असतात, इट कन्सिस्ट ऑफ सेल्स अँड फायबर्स. यामध्ये डिफरंट टाईपच्या सेल्स आणि आपल्याला 2 टाईपचे मोस्टली फायबर पाहायला भेटणार आहे. कॉलेजिन फायबर आणि त्याला आपण इलॅस्टिन फायबर असं आपण म्हणतो. लेटर आपण ते पाहणार आहे. ओके. दीज सेल्स अँड फायबर विच इज प्रेझेंट इन द कनेक्ट टिश्यू आर प्रेझेंट इन इंटरसेल्युलर मॅट्रिक्स. ओके. त्याला ग्राउंड सबस्टन्स असं आपण कन्सिडर करणार. ह्या इंटरसेल्युलर मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, इट इज नथिंग बट ए ग्राउंड सबस्टन्स. म्हणजे अगोदर आपण पाहिलं होतं पहा का सेलच्या आतमध्ये मॅट्रिक्स वगैरे किंवा सायटोप्लाझमचा पार्ट वगैरे आपल्याला पाहायला भेटणार. पण इथं जर आपण पाहिलं कनेक्ट टिश्यूजमध्ये तर डिफरंट टाईपच्या सेल्स वगैरे प्रेझेंट आहे, फायबर्स वगैरे प्रेझेंट असतात आणि याच्या सराउंडिंगला आपल्याला मॅट्रिक्स पाहायला भेटतं. हे लक्षात ठेवायचं. त्याला आपण ग्राउंड सबस्टन्स असं कन्सिडर करणार. म्हणजे सेलच्या बाहेर, फायबरच्या बाहेर आपल्याला मॅट्रिक्सचा पार्ट पाहायला भेटणार आणि त्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला फायबर्स आणि सेल एम्बेडेड असलेले पाहायला भेटणार आहे. ओके. म्हणजे सेलच्या बाहेर आणि फायबरच्या बाहेर काय प्रेझेंट आहे, ग्राउंड सबस्टन्स प्रेझेंट असतो, लक्षात ठेवायचं. त्यालाच आपण मॅट्रिक्स वगैरे असं आपण म्हणू शकतो. ओके. आता हे जे कनेक्ट टिश्यूज असतात हे हायली व्हॅस्क्युलर असतात. हायली व्हॅस्क्युलर मीन्स इट इज प्रोव्हाइडेड विथ लार्ज अमाऊंट ऑफ ब्लड व्हेसल्स. म्हणजे याच्या मॅट्रिक्समध्ये आपल्याला ब्लड व्हेसल्स पाहायला भेटणार. पण त्याच्यामध्ये एक एक्सेप्शन आपल्याला पाहायला भेटणार. एक्सेप्शन कोणतं आहे तर कार्टिलेजमध्ये जर आपण पाहिलं तर ब्लड व्हेसल्स प्रेझेंट नाही आहे, लक्षात ठेवा. ते अव्हॅस्क्युलर आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके. चला आता आपण थोडक्यात क्लासिफिकेशन पाहूया. कनेक्ट टिश्यूचं क्लासिफिकेशन. आता त्यामध्ये बेसिकली 3 टाईप आपल्याला माहिती आहे. एक म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. आता कनेक्ट टिश्यू प्रॉपरचे ॲक्च्युली परत काय पडतात, 2 टाईप आपल्याला पाहायला भेटेल. एक म्हणजे काय, त्याला आपण लूज कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो आणि जे दुसरं आहे त्याला आपण डेन्स कनेक्टिव्ह टिश्यू आपण म्हणणार आहे. ओके. लूज कनेक्ट टिश्यू आपण 2 टाईपचे स्टडी करणार आहे. एक म्हणजे ॲरिओलर कनेक्ट टिश्यू. ॲरिओलर म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसेस वगैरे आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके. आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण ॲडिपोज टिश्यू असं कन्सिडर करतो. ॲडिपोज टिश्यूज. ओके. आणि डेन्समध्ये जो आपण पाहणार आहे 2 टाईप, ते म्हणजे टेंडॉन आणि लेगॅमेंट. आपण पाहणार आहे डेन्स कनेक्ट टिश्यू विच इज ए पार्ट ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर. दुसरा जो पार्ट आहे त्याला आपण सपोर्टिंग टिश्यूज असं म्हणतो. सपोर्टिंग कनेक्टिव्ह टिश्यूज. आता ह्या सपोर्टिंग कनेक्ट टिश्यूमध्ये आपण स्केलेटलचा पार्ट पाहणार आहे. स्केलेटल ॲक्च्युली कशापासून फॉर्म झालेलं आहे माहिती आहे आपल्याला, कार्टिलेज आहे आणि त्यासोबत आपल्याला पाहायला भेटतात बोन्स. का हे सपोर्टिव्ह कनेक्टिव्ह टिश्यूचे पार्ट आहे. तिसरा जो आहे
त्याला म्हटलं तर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आपल्याला 2 टाईपच्या पाहायला भेटतील यामध्ये. ते म्हणजे ब्लड आणि दुसरं जे आपल्याला पाहायला भेटणार त्याला आपण लिम्फ असं कन्सिडर करतो. लिम्फ म्हणजे इंटरसेल्युलर फ्लुइड आहे, हे लक्षात घ्यायचं. ओके, त्याला आपण आता आज डिस्कस करूया लूज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये असलेला पहिला टाईप, त्याला आपण ॲरिओलर. चला आपण आता डिस्कस करूया ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. ॲरिओलर हा आपल्याला लूज कनेक्टिव्ह टिश्यूचा पार्ट पाहायला भेटणार आहे. म्हणजे याच्यामध्ये असलेलं जे मॅट्रिक्स हे लूज आहे, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ लूज कनेक्टिव्ह टिश्यू. ओके, आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू ॲक्च्युली हे आपल्याला कुठं फाइंड आउट होतात लक्षात ठेवायचं. वेअर दे ॲक्च्युली फाउंड, हे अंडर द स्किन म्हणजे स्किनच्या खाली, बिनिथ द स्किन आपण म्हटलं तरी चालू शकतं. ओके, त्याच्यानंतर बिटवीन मसल्स अँड बोन्स, मसल आणि बोनच्या मध्ये आपल्याला पाहायला भेटणार. त्यानंतर अराउंड ऑर्गनच्या सराउंडिंगला आपल्याला पाहायला भेटणार आहे. ओके, ब्लड व्हेसलच्या सराउंडिंगला आपल्याला पाहायला भेटतात. ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट असतात. मग आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं मेनली 2 पार्ट येतात. पहिलं येणार ते म्हणजे फायबर्स. ओके, आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 टाईपचे फायबर प्रेझेंट असतात. एक आपल्याला बंडलमध्ये पाहायला भेटणार अनब्रांच बंडलमध्ये पॅरलली अरेंज फायबर्स प्रेझेंट असतात. ओके, त्या फायबर्सला आपण व्हाईट फायबर असं कन्सिडर करतो. काय म्हणतो आपण त्याला? व्हाईट फायबर. म्हणजे पहिला जो टाईप आपल्याला पाहायला भेटणार दॅट इज व्हाईट फायबर. आता हा प्रोटीनपासून तयार झालेला आहे, लक्षात ठेवायचं. त्याचं नाव काय आहे? कॉलेजिन प्रोटीन. ह्या कॉलेजिन प्रोटीनपासून व्हाईट फायबर तयार झालेलं असतात. त्यामुळे याला कॉलेजिन फायबर असं म्हटलं तरी चालतं. आणि याचं जे फंक्शन आहे हे प्रोव्हाइड स्ट्रेंथ. हे टिश्यूला स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणार, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यानंतर दुसरा जो आपल्याला पाहायला भेटतो त्याला आपण येलो फायबर असं कन्सिडर करणार आहे. आता येलो फायबर जर आपण पाहिलं इथं ब्रांच लाईक आपलं स्ट्रक्चर पाहायला भेटणार आहे. हे ग्रुपमध्ये प्रेझेंट नाही, पण याच्यामध्ये आपला सेव्हरल अशा ब्रांचेस वगैरे पाहायला भेटणार. त्याला आपण येलो फायबर्स असं म्हणतो. आता हे जे येलो फायबर आहे हे इलॅस्टिन प्रोटीनपासून फॉर्म झालेले आहे. इलॅस्टिन, बरोबर ना? म्हणजे हे ॲक्च्युली इलॅस्टिसिटी प्रोव्हाइड करतात टिश्यूजला, बरोबर ना? बिकॉज दे आर मेड अप ऑफ इलॅस्टिन. त्याच्यामुळे त्याला इलॅस्टिन फायबर असं म्हटलं तरी चालतं. आता तर दुसरा जो पार्ट आहे यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार याच्यामध्ये असलेल्या सेल्स. मग सगळ्यात इम्पॉर्टंट जी आपल्याला सेल पाहायला भेटणार त्याला आपण फायब्रोब्लास्ट असं म्हणणार आहे. फायब्रोब्लास्ट सेल्स आपण इथं पाहू शकतो. फायब्रोब्लास्ट सेल ही, दिस इज फायब्रोब्लास्ट सेल. फायब्रोब्लास्ट. आता फायब्रोब्लास्ट सेलचं स्ट्रक्चर जर आपण पाहिलं तर लार्ज सेल आहे आणि त्याच्यामध्ये लार्ज अमाऊंट ऑफ काय प्रेझेंट आहे? ब्रांचिंग प्रोसेस असतात. ब्रांच लाईक आपला प्रोसेस पाहायला भेटणार आहे इथं, लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्याला फायब्रोब्लास्ट असं आपण म्हणणार. आणि त्याचं फंक्शन पण तेच आहे. ते म्हणजे काय? पहिलं फंक्शन ते प्रोड्यूस फायबर्स. म्हणजे हे जे इलॅस्टिन आणि कॉलेजिन फायबर असतात हे पण कोण तयार करतं? फायब्रोब्लास्ट तयार करणार. आणि दुसरं म्हणजे काय? इट ऑल्सो प्रोड्यूस ए ग्राउंड सबस्टन्स किंवा त्याला आपण मॅट्रिक्स असं म्हणतो. ओके, म्हणजे हे जे मसल फायबर्स आणि सेल्स वगैरे आपल्याला पाहायला भेटणार याच्या सराउंडिंगला ॲक्च्युली आपण स्पेस दाखवलं, पण ह्या स्पेसमध्ये काय सगळं हे मॅट्रिक्स आहे. म्हणजे सेल आणि टिश्यू याच्या फायबरच्या बाहेरच्या साईडला सगळं आपला मॅट्रिक्स किंवा ग्राउंड सबस्टन्स पाहायला भेटणार. दिस इज ऑल्सो प्रोड्यूस बाय द फायब्रोब्लास्ट सेल्स. आता दुसऱ्या जे आपल्याला सेल पाहायला भेटतील यामध्ये त्या सेलला आपण मास्ट सेल असं कन्सिडर करतो. मास्ट सेल. दिस इज ए मास्ट सेल. आता ह्या मास्ट सेलच्या सायटोप्लाझममध्ये काय असेल? याच्यामध्ये प्रेझेंट असतं पहा हॅपेरिन. हॅपेरिन काय आहे? इट इज अ वन काइंड ऑफ, आपण त्याला अँटी कोॲग्युलंट असं कन्सिडर करतो. अँटी कोॲग्युलंट म्हणजे काय? इट प्रिव्हेंट ब्लड कोॲग्युलेशन ऑर ब्लड क्लॉटिंग.
ओके, दॅट इज हॅपेरिन विच इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम ऑफ मास्ट सेल. आणि दुसरं जो आपल्याला इम्पॉर्टंट पाहायला भेटणार तो म्हणजे हिस्टॅमाइन प्रेझेंट असतो. आता ह्या हिस्टॅमाइनचं इथं फंक्शन काय असतं, हा इन्फ्लमेशन कॉज करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे, बरोबर. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉज इन्फ्लमेशन, हिस्टॅमाइन. त्यानंतर थर्ड जे आपल्याला सेल पाहायला भेटणार त्याला आपण मॅक्रोफाज असं कन्सिडर करतो. आता मॅक्रो म्हणजे आकाराने मोठी आणि फाज म्हणजे काय, फॅगोसायटिक सेल. म्हणजे इथं जर आपण पाहिलं तर आपल्याला हे पाहायला भेटेल मॅक्रोफाज. मॅक्रो म्हणजे आकाराने मोठी आणि फाज म्हणजे काय, फॅगोसायटिक. म्हणजे ह्या सेलचं आपण जर स्ट्रक्चर पाहिलं तर हे ॲमेबॉइड आहे. ॲमेबॉइड म्हणजे जस्ट लाईक अ अमिबा अँड फॅगोसायटिक सेल. ही कशी आहे, फॅगोसायटिक सेल. म्हणजे हे सॉलिड मटेरियलला बॅक्टेरिया वगैरे जे वगैरे असतील फॉरेन याच्यामध्ये सबस्टन्सेस वगैरे त्याला एनगल्प करणार, खाऊन टाकणार, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे त्याला मॅक्रोफाज असं आपण कन्सिडर करतो. आता थोडक्यात समजून घ्या. सपोज आपल्याला अमिबा पाहिजे पहा, अमिबामध्ये काय आता शिडोपोडिया वगैरे तयार होतात. आता बाहेरच्या साईडला सपोज एखादा बॅक्टेरिया वगैरे प्रेझेंट आहे. आता हे शिडोपोडिया थ्रू काय करतील, असे व्हेसिकल्स फॉर्म करतील आणि ह्या सबस्टन्सला काय करतील, आतल्या साईडला एनगल्प करतील, सॉल्व करतील. मग या प्रोसेसला आपण म्हणतो फॅगोसायटोसिस. फॅगोसायटिस हा एंडोसायटोसिसचा टाईप आहे. एंडोसायटोसिस म्हणजे इनटेक आणि फॅगोसायटोसिस म्हणजे काय, सॉलिड मटेरियल जर एनगल्प करत असेल, इनटेक करत असेल, त्याला फॅगोसायटोसिस असं आपण म्हणणार आहे. ओके, म्हणजे ह्या ज्या सेल्स असतात हे ॲमेबॉइड आहे आणि फॅगोसायटिक असतील. चौथी जी आपल्याला पाहायला भेटतील त्याला आपण ॲडपोसाइट असं कन्सिडर करतो किंवा त्याला फॅट सेल असं म्हटलं जातं. फॅट सेल. फॅट सेलमध्ये याचं फंक्शन जे असतं ते असेल स्टोर फॅट. नावामध्येच आहे फॅट. ॲडिपोसाइट्स म्हणजे काय, फॅट सेल. त्याचं फंक्शन काय, स्टोर फॅट. म्हणजे ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथं आपल्याला फॅट सेल पाहायला भेटणार किंवा त्याला ॲडिपोसाइट असं म्हणणार. ॲडिपोसाइटमध्ये आपल्याला काय पाहायला भेटणार का, सेंट्रल रिजनमध्ये काय होतं, फॅट स्टोर होतं. इथे ॲक्च्युली फॅट काय होणार आहे, स्टोर होणार आहे. आता मधल्या साईडला फॅट स्टोर होते, त्यामुळं इथं सेंटरला प्रेझेंट असलेला जो काही न्यूक्लियस आहे हा पेरिफेरल रिजनला साईडला शिफ्ट होतो. त्यामुळं आपण याला कन्सिडर करतो पहा इसेंट्रिक न्यूक्लियस. इसेंट्रिक न्यूक्लियस म्हणजे हा जो न्यूक्लियस आहे या सेलमध्ये हा सेंटरला नाही, हा साईडला आहे कुठेतरी, कारण की मधल्या साईडला काय झालं आहे, फॅट स्टोर झालं आहे. ओके, दॅट इज ऑल अबाउट द ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू.